तिथं जाऊन सर्वपक्षीय अध्यक्ष महाराष्ट्रातले महाराज, नेते माझं आपल्याला एकच विनंती आहे की इथं आपण नाही होऊ शकलं समन्वय तर ठीक आहे ना, मग घेऊ ना आपण मीटिंग. आपल्याला विरोध कुठं आहे? आपल्याला हा प्रश्न संपला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. माझी पुन्हा विरोधी पक्ष नेते तसंच सन्माननीय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण, सन्माननीय ज्येष्ठ नाना पटोले साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ सभासद सदस्य जयंतराव पाटील साहेब, ह्या सर्वांना विनंती आहे की मागची गोष्ट वेगळी होती. त्यावेळेस आज जी काही चर्चा करायची त्याच्यात ज्या 3 सन्माननीय सदस्यांची नावं नेत्यांची नावं घेण्यात आलेली, त्यांना या सभागृहामध्ये उपस्थित राहता येत नाही आणि इतर पण काही सन्माननीय सदस्य, समजा प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, अशा अनेकांची नावं मी आता सगळ्यांची घेत नाही. आणि वेगळी मीटिंग नाना पटोले साहेब, असं काही मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतली असं नाही झालेलं. सगळ्या मीटिंगमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हजर होते आणि त्याच्यातच आत्ता मध्ये जी मीटिंग झाली त्यावेळेस असं ठरलं की बाबा आता तुमचं अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या काळात एखाद्या संध्याकाळी किंवा शनिवारच्या दिवशी त्या ठिकाणी मीटिंग घ्यावी. परंतु शनिवारच्या दिवशी काहीतरी काम, आपलं अधिवेशन होतं असं काहीतरी होतं, त्याच्यावर त्या दिवशी शनिवारी मीटिंग घेता आली नाही. मग ती काल घ्यायचं ठरलं. काल पावसाच्यामुळे ती आज घ्यायचं ठरलं आणि तिथं जे काही आत्ता हे तिघांनी पण मांडलेलं आहे सन्माननीय नेत्यांनी, ते तिथं मांडावं ना. तिथं चर्चा त्या बाबतीमध्ये होईल ना आणि ती चर्चा झाल्यानंतर ती सगळ्यांना कळणारच आहे प्रत्येकाचं मत. कारण त्या मीटिंगमध्ये काहींनी सांगितलं की काही जण येऊ शकले नाही तर सगळ्यांना निमंत्रित करा आणि ती एक मीटिंग पुन्हा घ्या, असं तिथं त्या मीटिंगमध्ये ठरलं. त्याकरता सर्वपक्षीय लोकांना, सर्व नेत्यांना तिथं निमंत्रित केलेलं आहे. आणि आता आज पुन्हा हा नवीन मुद्दा, मग हा मुद्दा जर कालच चर्चेला आला असता किंवा सकाळपासून आला असता की बुवा असं असं आहे, तर आम्ही ह्या सगळ्या मान्यवरांना घेऊन CM साहेबांना तिथं मीटिंग घडून आणली असती की यांचं हे म्हणणं आहे, CM साहेब तुम्ही मीटिंग घेताय परंतु विरोधी पक्ष नेत्याची भूमिका आहे, गटनेत्यांची ही भूमिका आहे, सिनियर नेत्यांची भूमिका आहे, असं तिथं आपल्याला सांगता आलं असतं आणि त्याच्यातनं काही ना काही मार्ग निघाला असता. आता मीटिंग 6:30ला, आपण 6ला सभागृह संपवणार होतो आणि इथनं जायला अर्धा तास लागतो. अर्धा तास जाऊन तिथं 6:30ला मीटिंग सुरू करायची, असं आपलं